आपण कर्ज वसुलीसाठी आलोय. संगीता, अगं पाहुण्यांसाठी प्रसाद घेऊन ये. आपण सविस्तर बोलू. अहो, आत्ताच आमच्या घरात स्वामींच्या पाषाण पादुकांची पूजा झाली आणि नुकताच नैवेद्यही दाखवलाय आणि तितक्यात तुम्ही आलात. अतिथी देवो भव. अगं जा, तू प्रसाद घेऊन ये. नकोय मला प्रसाद. मी इथे प्रसाद घ्यायला नाही आलो, कर्जाची रक्कम घ्यायला आलोय. हे पहा महाशय, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, मी कधीच कोणाकडून कर्ज घेतलेलं नाहीये. आणि तुम्ही कोणत्या कर्जाबद्दल बोलताय? हे बघ, हा कागद तुमचाच आहे ना? त्यात स्पष्ट लिहिलंय की तुम्ही वल्लभाचार्याकडून पैसे घेतलेत. या पैशांच्या बदल्यात तुम्ही त्यांना 6 पट रक्कम परत कराल. ही रक्कम तुमच्या मुलाच्या मुंजीसाठी आहे. तुम्ही फक्त एका कागदावर लिहून द्या की तुम्ही ही रक्कम परत कराल. ती ही मुद्दल रकमेच्या 6 पट. हो हो, पण अहो, ते वल्लभाचार्य लबाड होते. स्वामींनी त्याच्या या कृत्यांचं ना खरं रूप आम्हाला दाखवलं होतं. अहो, त्यांनी आमच्या गरजेचा गैरफायदा घेतला. आम्हाला त्यांनी जे काही पैसे दिले होते ना, ते त्यांनी त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही. तुमचं म्हणणं काही असो, कागदावर जे लिहिलंय ते मान्य करावं लागेल. मी पैसे देणार नाही. माझ्या पाठीशी स्वामी आहेत. मी नाही घाबरत. मी पण फिर्याद नोंदवेन त्या वल्लभाचार्य आणि तुमच्या सावकाराच्या विरोधात. हे मला दुसरेही पर्याय वापरता येतात. हा शिपाई तुला अटक करून घेऊन जाईल. मी पैसे देणार नाही.